नमस्कार मित्रांनो, पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये आजकाल कुठला ट्रेंड पॉप्युलर होईल काही सांगता येत नाही। भारतातले जे मोठमोठे शहर आहेत जसं की बँगलोर, दिल्ली, पुणे, मुंबई अशा शहरामध्ये आता एक नवीन ट्रेंड सुरू केलाय आणि हा ट्रेंड सुरू केलाय आपल्या जेन झेड आणि अल्फा या नव्या पिढीनं। मित्रांनो, फेक वेडिंग म्हणजे काय तर हा एक खराखुरा लग्न सोहळा नसून एक लग्नासारखी सजावट, लग्नासारखी मेहंदी, लग्नासारख्याच साड्या आणि नटलेल्या मुली, लग्नासारखेच कपडे परिधान केलेले मुलं, ढोल ताशे, इव्हन लग्नासारखीच फोटोग्राफी या सगळ्या गोष्टींना भरलेला हा एक मोठा कार्यक्रम असतो। या कार्यक्रमामध्ये फक्त यंग मुलांनाच प्रवेश असतो आणि यामध्ये शेकडो हजारो मुलं सहभागी होतात। बरं मित्रांनो, हे फेक लग्न असतात म्हणजे यामध्ये खरेखुरे नवरा बायको वगैरे नसतात आणि हा ट्रेंड आता मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढला आहे। याची एक बेसिक संकल्पना अशी आहे की जर मजाच करायची आहे तर कुणाच्या लग्नाची वाट का पाहायची। मित्रांनो, आत्ताच बँगलोरमध्ये JW मेरिटमध्ये झालेल्या एका फेक वेडिंगला तब्बल 1,500हून अधिक तरुणांनी हजेरी लावली होती आणि अशा प्रोग्रामला मोठमोठे फेमस क्लब ऑर्गनाईज करतात। या लग्नामध्ये हे तरुण लोक लग्नातील सगळ्या प्रकारचे आनंद घेतात, सोबतच लग्नातील कपड्यावर फोटोसुद्धा काढतात जे त्यांना इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी कामी येतात। याशिवाय या पार्टीमध्ये मोठे लोक नसल्यामुळे कौटुंबिक प्रेशर नसतं आणि लग्न या फॉर्मॅटमध्ये एका पार्टीची मजा घेता येते। थोडक्यात काय मित्रांनो, तर सेलिब्रेशन विदाऊट कमिटमेंट या थीमच्या आधारावर अशा सगळ्या पार्ट्या मोठमोठे क्लब आयोजित करत आहेत। लग्नाच्या सेटअपमध्ये मजा करण्याची ही एक आधुनिक पद्धत नवीन पिढीमध्ये वाढत आहे। पुण्यामध्ये सुद्धा बालर क्लब याने आत्ताची खूप मोठी अशी पार्टी ऑर्गनाईज केली होती। तर मित्रांनो, जुन्या पारंपरिक संकल्पनांना छेद देऊन काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या या नवीन पिढीच्या ह्या नव्या ट्रेंडबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा।